तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPUCW स्कॉलरशिप म्हणजेच बांधकाम कामगार योजनेतून बांधकाम कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना नेमके त्यांच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणानुसार नेमकी कोणती योजना निवडायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूया E01 या ही स्कीम तुम्हाला केव्हा निवडायची आहे. विद्यार्थी हा इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण घेत असेल तर तुम्हाला त्यावेळेस स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना E01 ही स्कीम निवडायची आहे. त्यानंतर पुढे E02 ही स्कीम तुम्हाला इयत्ता 10वी व 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50% अधिक गुण पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला E02 ही स्कीम निवडायची आहे. त्यानंतर पुढे E03मध्ये मित्रांनो, जे विद्यार्थी 11वी व 12वीमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला E03 ही स्कीम निवडायची आहे. पुढे मित्रांनो, E04मध्ये तुम्हाला ज्या कोणत्याही कोर्सेस येतात त्या सर्वांची यादी तुम्हाला पुढे दिलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या कोर्सनुसार तुम्ही E04 किंवा या यादीमध्ये तुमचा जर कोर्स येत असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता आणि E04 ही स्कीम ही स्कॉलरशिप भरताना निवडू शकता. तर मित्रांनो, चला तर तुम्हाला एक एक करून सर्व पेज या सर्व पेजचे तुम्हाला दाखवतो एक एक करून आणि त्यानुसार तुम्ही स्क्रीनशॉट त्याचे काढून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो, E04मध्ये येणाऱ्या जवळपास सर्व कोर्सेसचे मी या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर E05मध्ये येणारे कोर्सेस म्हणजेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग. तर यामध्ये जास्त काही मुलांना प्रॉब्लेम येत नाही. तर पुढे आपण बघूया E06मध्ये जे कोणतेही कोर्सेस येतात तर त्यांची यादी मी पुढे दिलेली आहे. तर तुम्ही पुढे व्हिडिओ थांबून किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून तुमचा कोर्स यामध्ये त्यानुसार तुम्ही निवडू शकता. हे सर्व मित्रांनो, हे सर्व ग्रॅज्युएशन नंतरचेच कोर्सेस आहेत. त्यानंतर E06मध्येच आणखीही काही कोर्सेस येतात, जसे की डिप्लोमा कोर्सेस किंवा PG डिप्लोमा म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचा जो डिप्लोमा कोर्सेस असतात तेही कोर्सेस या E06मध्ये येतात. तर त्यामध्ये जसे की पॉलिटेक्निक, ANM, GNM, B.Ed, D.Ed, ITI यासारखे कोर्सेस यामध्ये येतात. तर तुम्ही त्यानुसार ही स्कीम निवडू शकता. तर या यादीमध्ये मी जवळपास सर्व कोर्सेसचा समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतरही तुमच्या आणखी काही प्रश्न असतील बांधकाम कामगार स्कॉलरशिप संबंधित तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.